नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतोय. चला, मार्केट अनालिसिसला सुरुवात करूया. ठीक आहे. ह्या आठवड्यात आपल्याला ट्रेड कसा बघायला मिळणार आहे? आता करंट वीक मध्ये जी मुवमेंट बघायला मिळाली, एक चांगला ब्रेकआउट जो बघायला मिळालाय, पुढच्या आठवड्यात तो सस्टेन राहतोय का? किंवा थोडाफार सस्टेन न राहून किंवा त्याच्यामध्ये थोडंफार रिजेक्शन मार्केट खाली येतंय का? किंवा एक नवीन परत ऑर्डर म्हणजे 23,000च्या वरती निफ्टी टिकून वर मुवमेंट आपल्याला अजून मिळणार का? ते सगळं आपण बघणार आहोत. त्याआधी सर्व सदस्यांना एक विनंती आहे की मार्केट मराठीचं तुम्ही काम करा, व्हिडिओ बघत असाल तर सेटिंग असेल, सेटिंगला क्लिक करून जे प्लेबॅक स्पीड जो आहे हा स्पीड जवळपास तुम्ही 1.5x करा, जेणेकरून तुमचा काय थोडाफार वेळ जो आहे पूर्ण कन्झ्युम होणार नाही. थोडंफार तुम्ही म्हणतात ना एक व्यवस्थित पटपट का असं आपली अनालिसिस व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या अनालिसिस व्हिडिओ जी आहे कोणी स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला मार्केट समजतं. कॉल पुटच्या बाईंग मेथड असे कॉल पुटच्या बाईंग लेवल्स फक्त बघून तुम्ही प्रॉफिटेबल मार्केटमध्ये होणार नाही आहेत, हे वाक्य लक्षात घ्या. ठीक आहे. आपण थेट जा मंथली टाइम फ्रेम वरती. आणि मंथली टाइम फ्रेम वरती तुम्हाला काय बघायला मिळतं? मंथली टाइम फ्रेम वरती जर तुम्ही बघायचं म्हटलं तर क्लिअर कट बघा, एक चांगली मोठी बुलिश कॅन्डल बघायला मिळते जी बनते करते. त्यात अजून 5 दिवस आहेत हा महिना संपायला. जवळपास ही कॅन्डल एक तर व्यवस्थित वरच्या दिशेने अजून बनायची असेल तर आपण म्हणू शकतो का की एक चांगली मोठी बुलिश कॅन्डल जवळपास 23,000च्या वरती टिकली, जवळपास काय एक चांगली बुलिश एक पॅटर्न जो आहे सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डलचा आपल्याला ते बघायला मिळतं. आणि ह्या कॅन्डल मध्ये काय बघायला मिळते? जे इथून जे इनडिसिजन होतं कॅन्डल, जे हळूहळू मार्केट जे खेचलंय बायर्सने, ते अजून जवळपास आपण म्हणू शकतो एक खेचण्याची ताकद जी आहे ती बायर्स मध्ये आहे. आणि पुढच्या आठवड्यात सुद्धा अशीच तेजी जी आहे, पुढच्या आठवड्यात म्हणजे फक्त पुढच्या महिन्यात सुद्धा या कॅन्डल जर काही तुटल्यावर तशीच तेजी आपल्याला बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. जर कन्सल्टेट झालं तर डेफिनेटली ह्याच कॅन्डलच्या कुठेतरी आतमध्ये छोटी कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते, लक्षात घ्या. आता जरी ही कॅन्डल मोठी झाली आहे, या कॅन्डलच्या जरी पाठी आतमध्ये म्हणाला तर डेफिनेटली ह्या दोन कॅन्डल आहेत ते लक्षात घ्या. 2 महिन्याच्या हा जो रेंज आहे हा जवळपास ह्या महिन्याने एक जवळपास काय पूर्ण केलेला आहे. म्हणजे जवळपास काय ही दोन दोन महिन्याची जी कॅन्डल्स आहेत त्या एका महिन्याच्या कॅन्डलने जवळपास कव्हर केल्या. थोडक्यात काय बघायला मिळतंय? थोडक्यात हे बघायला मिळतंय की मार्केट जे आहे अजून चांगलं पॉवरफुल बुलिश आहे, हे लक्षात घ्या. काय म्हणू शकतो? पॉवरफुल बुलिश मार्केट जे आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आपल्याला क्लिअर कट मंथली टाइम फ्रेम वरती बघायला मिळतं. ओके. आता विकली वरती येऊया. या आठवड्यात एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळाला. जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी एक विकली वरती सुद्धा मार्केट कन्सोलिडेट होत होतं आणि ते कन्सोलिडेशन संपलेलं जवळपास इथे एक दोनदा रिजेक्शन त्याने घेतलं. म्हणजे जवळपास ही एक कॅन्डल असो ही एक कॅन्डल असो, पण शेवटी हा एक ब्रेकआउट बघायला मिळाला. जर हा ब्रेकआउट सस्टेन होत असेल किंवा सस्टेन झाला तर डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही बाय करायचा विचार करू शकता. एक मोठी मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. तर त्यात काय टिकणं गरजेचं आहे, होल्ड करणं गरजेचं आहे. मग या अपकमिंग वीक मध्ये जर विचार केला तर काय विचार करू शकतो? हे सर्वप्रथम म्हणजे रेंज जी आहे ही रेंज कोणती आहे बघा. ही एक रेंज आपण काढू शकतो व्यवस्थित. सगळ्या रेंजेस करून टाकल्या. ही एक रेंज आहे ती काढू शकतो व्यवस्थित, हे लक्षात घ्या. कोणती? 22,700. त्यावरती आता तुम्ही म्हणा सर तुम्ही या रेंज का काढत नाही आहात? हे दोन रेंजेस आहेत ते का काढत नाही? इथे कुठे का तुम्ही ऍड करत नाही? ऍक्च्युली इथपर्यंत मार्केट गेलं होतं पण क्लोजिंग 22,700च्या वरती विकली वरती तरी आपल्याला दिलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे ही विकली साठीची रेंज आहे ती म्हणजे ही एक चांगली मोठी सपोर्ट. आता आधीची रिजेक्शन होती त्याच्यावरती मार्केट आता टिकलंय आणि टिकलंय ते कसं बघा, एक चांगली मोठी बुलिश. ह्या कॅन्डलला काय म्हणू शकतो आपण? एक मोस्ट बुलिश कॅन्डल ह्या कॅन्डलला म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. आणि मोस्ट बुलिश कॅन्डल हे कशाचं प्रतीक आहे? हे बायरचं प्रतीक आहे. आणि बाईंग अशी देशी नाही, एक पॉवरफुल ताबडतोब बाईंग झालेली आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता या अपकमिंग वीक मध्ये विषय आहे, जर 23,000च्या वरती मार्केट होल्ड गेलं तर डेफिनेटली तुम्हाला मार्केट जे आहे ते 23,200 ते 23,400 किंवा 23,600 पर्यंत सुद्धा तुम्हाला बघायला 100% मिळू शकतं, हे लक्षात घ्या. किंवा जर रेंज मध्ये राहायचं असेल तर डेफिनेटली इथे कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करू शकतो 22,600च्या वरती मार्केट. हे असं सुद्धा ट्रेडिंग आपल्याला या आठवड्यात निफ्टी मध्ये मिळू शकतं. जर हाय तोडून गेलं तर चांगला हाय बघायला मिळेल, अन्यथा एक रेंज मध्ये मार्केट राहू शकतो. म्हणजे जवळपास काय 22,700 ही रेंज जी आहे ते डेफिनेटली 23,000 जवळपास किती पॉईंट झाले बघा. ठीक आहे. एक 400 पॉईंट मध्ये जवळपास तुम्हाला एक मार्केट जे आहे ते कसं बघायला मिळू शकतं? एक रेंज वन मध्ये बघायला मिळू शकतो त्या साईड याच्यावरती होल्ड करायचं असं लक्षात घ्या. आपण विकली वरती बघतोय. आता विकली वरती बघतोय म्हणजे जवळपास काय ब्रेकआउट रिटेस्ट आणि मग मुवमेंट. मग जवळपास आपल्याला त्याच्या पुढच्या आठवड्याची वाट बघायला लागेल मुवमेंटसाठी. परंतु जर लेवल पहिल्या याच्यातच झटक्यातच तोडून वरच्या दिशेने गेलं तर डेफिनेटली एक चांगली मोठी बुलिश कॅन्डल परत एकदा आपल्याला बघायला मिळू शकते, हे वाक्य लक्षात घ्या.
या आठवडा हा ट्रेंडिंग राहू शकतो. एक मोठी एक कॅन्डल बघायला मिळू शकते. इव्हन मार्केट 300-400 पॉईंट सुद्धा ट्रॅव्हल करू शकतो. हे लक्षात घ्या. इलेक्शन रिझल्ट जवळ येत आहेत. त्यामुळे एक तेजी आता करंट मध्ये तरी एक्सपेक्टेड आहे. जर हाय तुटला तर एक चांगली मोठी मुवमेंट जी एक्सपेक्टेड. इथून डेली टाइम फ्रेम वरती येऊया. डेली वरती आल्यानंतर विषय तोच आहे. पण आता ही जी कॅन्डल डेली वरती बनली ही कशी बनली बघा. थोडाफार आपण म्हणू शकतो पॉज कॅन्डल इथे बघायला मिळाली. काय म्हणू शकतो? पॉज कॅन्डल. आता जर थोडाफार लो तुटला तर डेली वरती आपण काय करू शकतो? डेली वरती बघा, जर 22,900च्या खाली जर मार्केट टिकत असेल तर मार्केट तुम्हाला परत एकदा खाली आलं तर डेफिनेटली 22,800 पर्यंत बघायला मिळू शकतो. कारण आता करंटचा विकली साठीचा सपोर्ट जो आहे हा 22,800. हे लक्षात घ्या. त्याचबरोबर रिजेक्शन जो आहे हा रिजेक्शन झोन तो कोणता आहे? 23,000. एक काय? एक रिजेक्शन झोन. त्याचबरोबर मार्केट थोडंफार अजून ह्याच्यावरती जर होल्ड करून जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट जी आहे ती अजून एक्सपेक्ट आहे वरच्या दिशेने. हे लक्षात घ्या. एक पॉवरफुल बाईंग जशी आपण आता विकली वरती म्हटलं. पण थोडाफार पुलबॅक मध्ये जर मार्केट येत असेल तर डेफिनेटली जर या आठवड्यात 22,900च्या खाली टिकलं तर टार्गेट तुम्ही सेल करून किंवा डेफिनेटली 22,800 पर्यंत घेऊ शकता. कारण का एक मोठी कॅन्डल झाले थोडंफार जर प्रॉफिट बुकिंग मध्ये मार्केट आलं किंवा एक टेस्ट करण्याचं. कारण ही जी रेंज आहे ज्याला आपण ब्रेकआउट दिला थोडाफार रिटेस्ट मार्केट नेहमी जेव्हा ब्रेकआउट देतं तेव्हा कुठेतरी आपल्याला परत येतं ते खाली येताना दिसतं आणि परत त्याच्यानंतर त्याची जी बाईंग एक तेजी जी आहे ती कंटिन्यू करतं. आता हे जे येतं याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो रिटेस्ट. काय म्हणतो? रिटेस्ट. हे लक्षात. ओके. त्याचबरोबर आता विकली साठीची रेंजेस ह्या आहेत हे लक्षात. माझ्यामध्ये तुम्हाला समजते मला काय नक्की सांगायचं. ओके. त्याचबरोबर इथून थेट उडी मारूया 15 मिनिटावर. आता 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर अनालिसिस आपली जी लाईन्स आहेत त्याच ठेवायच्या आणि ह्याच लाईन्स 15 मिनिटावरती किती महत्वाच्या ठरतात ते आपल्याला बघायला. आता तुम्ही मला सांगा, आता तुम्ही म्हणता सर तुम्ही पुलबॅकची तयारी का करताय? याच्या पाठचं कारण असं आहे की मार्केट तेजीमध्ये जाईल ते वरच्या दिशेने अजून वरच्या हायवर हाय तो मारत जाणारच आहे मार्केट. नो डाऊट. नो डाऊट. हायवर हायच्या हायवर मारत जाणारच आहे मार्केट. परंतु काय होतं कधी कधी मार्केट म्हणतो ना, जर तुम्ही जर एक पाठीवरती असू दे किंवा आपण म्हणू शकतो गाडीवरती किंवा कुठे एक मोठस आपण म्हणू शकतो एक लोड जर तुम्ही घेऊन जात असाल, लोड जर घेऊन जात असाल तर कुठेतरी जाऊन तुम्ही तो डंप करणारच आहात किंवा कुठेतरी विसावला तरी काय असणार तुम्ही थांबणारच आहात. आणि विसावला जर तुम्ही थांबला तर ते तुम्ही पाठीवर घेऊन राहणार का ते ओझं कुठेतरी कुठेतरी दगडावर तुम्ही तो ठेवणारच आहात. थोडक्यात काय पाठीवर उचलून तो तुम्ही खाली ठेवा. आता एवढं तुम्ही ओझं घेऊन गेलात तर पाठीवर उचलून तुम्ही ह्या दगडावर जर तुम्हाला हा ठेवायचा असेल तर थोडाफार तरी उचलून तुम्ही इथपर्यंत ठेवणारच. मग परत तुम्ही उचलणार आणि इथून परत तुम्ही काय न्यायला चालू करा. थोडक्यात काय अशा लेवलला मार्केट सांगतो हे लक्षात. उदाहरण देतोय समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला नक्की काय सांगायचं तुम्हाला. ही सायकोलॉजी आहे बाबांनो, मार्केटची हीच सायकोलॉजी आहे. वेगळे काही काहीच नाही हे लक्षात घ्या. आणि ही सायकोलॉजी जो समजला तो मार्केटचा एक म्हणू शकतो एक लेवलला राहिला. लक्षात ही सायकोलॉजी मी सांगतो एवढी सोपी नाही, 2 मिनिटात होणार नाही. कारण याच्यासाठी मार्केटमध्ये राहावं लागतं आणि ते तुम्ही राहणं गरजेचं आहे मार्केटमध्ये टिकून. हे लक्षात. ओके. आता वरचे जर टार्गेट्स मला सेट करायचे असतील तर डेफिनेटली 23,100 हे पहिलं टार्गेट राहील. दुसरं असणार 23,200 एक टार्गेट. तिसरं असणार 23,300. हे टार्गेट्स माझे वरच्या दिशेचे सेट आहेत. त्याचबरोबर इथून जर मार्केट जर डेफिनेटली खाली थोडंफार येत असेल तर डेफिनेटली ही रेंज असणार आहे 22,700. त्याचबरोबर ट्रेंड लाईन जी आहे ही ट्रेंड लाईन माझी कशी असणार आहे? ह्या रेंजच्या आसपास ही माझी ट्रेंड लाईन असणार आहे ती म्हणजे अशी. ओके. जर मार्केट उद्या गॅपअप झालं 100 पॉईंट झालं 22-23,100च्या वरती टिकलं तर बाय करा, अन्यथा बाय करू नका. थोडंफार गॅपअप पण थोडंफार खाली येईल तर या रेंजच्या आसपास टेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात. बरोबर. जर रेंज बाउंड ओपन झालं या रेंज मध्ये याच्या आधी कालचा पूर्ण दिवस या रेंज मध्ये होता. ती रेंज कोणती 22,900 ते 23,000. जर या 100 पॉईंट मध्ये कुठेतरी राहिलं तर डेफिनेटली या रेंज मध्ये कुठेतरी ब्रेकआउट एक्सपेक्ट आहे तर याच रेंज मध्ये थोडाफार ट्रेड होताना बघायला मिळू शकतो. जर थोडाफार खाली यायचा प्रयत्न केला तर बुलिश टू साइडवेज एक्सपेक्टेड आहे मार्केट. ठीक आहे. बुलिश टू साइडवेज सॉरी बुलिश टू साइडवेज नाही, थोडाफार इथून खाली आलं मार्केट आपण म्हणू शकतो बिअरिश टू साइडवेज एक्सपेक्ट आहे मार्केट. बिअरिश टू साइडवेज. आणि बिअरिश टू साइडवेज म्हणजे काय? पडतंय पण डेफिनेटली कसं हळूहळू मार्केट खाली येतंय ते सुद्धा असतं. त्याला बिअरिश टू साइडवेज म्हणतात. ओके. समजलंय का? त्यामुळे म्हटलं याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली 22,800चं टार्गेट तुम्ही घेऊच शकता. कारण ही एक चांगली सपोर्ट झोन आहे. इथे प्रॉफिट बुक करा बरं का. आणि पुलबॅक मध्ये जेव्हा मार्केट ट्रेड येतो मार्केट खाली तर इथे एक पार्ट बाय पार्ट प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे हे लक्षात. ओके.
निफ्टीचा अनालिसिस तुम्हाला व्यवस्थित समजलंय का? हे तुम्ही आधी सर्वांनी मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट उडी मारतोय आता बँक निफ्टी. बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी ऑन द अदर हँड हाय ऑल टाइम हायच्या आसपास जाताना आपल्याला बघायला मिळते. आता ऑल टाइम हायची लेवल आपली कोणती आहे? ती म्हणजे ही लक्षात घ्या. म्हणजे वीकली वरती आपल्याला क्लिअरली बघायला मिळते ऑल टाइम हायची लेवल जी आहे जिथपर्यंत पोहोचलाय तिथून रिजेक्शन आलंय बरं का. हे जर रिजेक्शन आलंय पण कुठे पोहोचलं तर 50,000च्या आसपास हा मार्क बँक निफ्टीने क्रॉस करण्याचा एक प्रयत्न केलाय. आता रिजेक्शन जे आठवड्यात असणार आहे मोठं ते 39,250च्या आसपास असणार आहे. लक्षात म्हणजे पहिली लेवल या आठवड्यात ही तोडणं गरजेचं आहे. जर तेजी कंटिन्यू राहिली तर हे लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर एक रेंज असणार आहे चांगला सपोर्ट. तो रेंज कोणत्या असणार आहे? 48,300 म्हणजे जवळपास काय या दोन रेंजेस ज्यात तुम्ही म्हणाल सर तुम्ही ह्या कॅन्डलचा लो का मार्क केला नाही? मार्क करू शकतो ना. दररोजच्या अनालिसिस मध्ये तशीच आहे. दररोजच्या अनालिसिस तुम्ही बघितला तर मी डेली कॅन्डलचा हाय लो मार्क करतो. तुम्हीच म्हणता ना कुठल्याही कॅन्डलचा हाय आणि लो हा पहिला रेजिस्टन्स आणि पहिला सपोर्ट असतो. तुम्हीच सांगता. मग तुम्ही इथे का मार्क करत नाही? प्रत्येक गोष्टी जशा तशा केल्या जात नाही हे लक्षात घ्या. आता इथले काय विषय आहे? थोडाफार पाठी येऊन बघितला तर इथून बघा हीच सपोर्ट आहे. मग तोडलाय तो. इथे बघा रिजेक्शन इथेच घेतलंय. इथे सुद्धा तोच विषय आहे. इथे त्याच्यावरतीच होल्ड करण्याचा प्रयत्न केलाय. पाठी बघा. थोडक्यात काय सपोर्ट रेंजेस अशा काढल्या जातात. मी हाय आणि लो काढतो म्हणजे काय फक्त हाय आणि लो कडून चालत नसतं. सगळ्या गोष्टी सुद्धा बघितल्या जातात. हे लक्षात घ्या. त्याही सायकोलॉजिकली हे लक्षात घ्या. ओके. आता इथे बघा या रेंजच्या वरती हा होल्ड करण्याचा प्रयत्न आहे. ही सेलिंग नंतर हा होल्ड करण्याचा प्रयत्न आहे. जर हाय तुटला तर ऑल टाइम हायची रेंज आणि हा मोठा ब्रेकआउट ठरेल. कोणता ब्रेकआउट ठरणार आहे? पहिला ब्रेकआउट हाय, दुसरा ब्रेकआउट हाय आणि ह्याच्यावरती टिकलं तर मग परत ऑल टाइम हाय तोडून बँक निफ्टी जे एक चांगल्या मोठ्या रेंजला तुम्हाला बघायला डेफिनेटली मिळू शकते. एक जवळपास येत्या काही आठवड्यात किंवा ह्या आठवड्यात सुद्धा तुम्ही म्हणू शकता. हे लक्षात घ्या. कारण आत्ताचा करंटचा जर तुम्ही वीक म्हटलात ना करंटचा वीक म्हणजे हाच आठवडा म्हटलं तर बँक निफ्टीचं ट्रॅव्हल 1500 पॉईंटचं आहे. पण जवळपास जर हा पॉईंट जर असेल डेफिनेटली या आठवड्याचं डेफिनेटली 50,000ची मार्क एक लेवल आहे. ती बँक निफ्टी मार्क करणार का? डेफिनेटली करू शकतो. त्यामुळे म्हटलं होतं ना ब्रेकआउटचे याच्या पाठचं कारणच ते मित्रांनो हे लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता इथे बघा मोठा रिजेक्शन मोठा सपोर्ट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा एक मोठी लेवल आहे. ती लेवल म्हणजे कोणती? ही कॅन्डलचा हा आहे. थोडाफार कलर मी त्यामुळे चेंज करतो आणि ह्याच कॅन्डलचा आता ह्याच कॅन्डलचा लो का पाठी बघा इथेच होल्ड करण्याचा प्रयत्न आहे. मस्त एक जवळपास आपण काय म्हणू शकतो इथे बघा होल्ड करण्याचा प्रयत्न इथे आहे. त्याच्यामुळे मार्केट जे आहे ते काय कन्सल्टेड झालंय झालंय की नाही झालंय ना. याच्या आधी सुद्धा त्याच रेंज मध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. इथे सुद्धा तेच झालंय. आता सुद्धा तिथेच चाललंय. तर रेंज महत्वाची आहे मार्केट. रेंज इज इम्पॉर्टंट इन मार्केट हे लक्षात. ओके. त्यानंतर आता जाऊया थेट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. या रेंज मध्ये आल्यानंतर आता तुम्हाला काय गोष्टी परफेक्ट झाल्यात. म्हणजे पहिली गोष्ट करंटचा सपोर्ट रिजेक्शन भेटलाय. त्याच्यानंतर आता छोट्या मोठ्या लेवल्स काढायच्या असतील तर कोणते टार्गेट सेट करण्यासाठी कशासाठी टार्गेट. आता टार्गेट कसं सेट करतात बघा. ही एक रेंज झाली. याच्यावरती मार्केट टिकत असेल तर ही एक रेंज झाली. त्याच्यावरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण काढू शकतो. कोणती ही एक आणि त्याच्यावरती ही एक. आणि जसं सेकंड याचे थोडेफार कलर्स जे आहेत ते चेंज करून टाकूया आपण बॅक टू बॅक. ओके. ओके. आता बघा आलं का व्यवस्थित. त्याचबरोबर इथून खाली येताना आता ही एक रेंज आहे. इथून खाली येताना ही एक रेंज आहे. तर किती रेंजेस काढतात बस झालं. नाही नाही लेवल काढणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या विषयाप्रमाणे चालायचं आहे मार्केटमध्ये. त्याशिवाय शिकणार कसं तुम्ही? त्याशिवाय तुम्हाला समजणार कसं मार्केट? मार्केट शिक्षणाचा आणि समजण्याचा विषय आणि तो समजणं गरजेचं आहे. कॉल बाय पुट बाय करून मार्केट शिकलं जात नाही किंवा मार्केटमध्ये प्रॉफिट पैसे कमवायचे असेल तर अजिबात येऊ नका. सुरुवातीला शिकायचं असेल तर डेफिनेटली हळूहळू तुम्ही पैसे कमवा. ओके. आता रेंज बाउंड आहे. जर ह्या रेंज मध्ये ओपन झालं तर आपण म्हणणार म्हणू शकतो का रेंज बाउंड? डेफिनेटली येस. 48,800 ते आपण म्हणू शकतो 39,000. या रेंज मध्ये कुठेतरी मार्केट ओपन झालं निफ्टी बँक ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे हे लक्षात. ठीक आहे. आता ह्या रेंज मध्ये ओपन होऊन ब्रेकआउट सरळ भेटत असेल याच्यासाठी कोणतं बिंदास बाय करा. पहिलं टार्गेट जे आहे 39,252 पहिलं टार्गेट घ्या. ते बुक करा बरं का. ठेवू नका फक्त बुक करा लगेच प्रॉफिट बुक करा. कारण ही रिजेक्ट पाठी बघितली लेवल तुटली तर तुम्हाला अजून मोठी मोमेंटम बघायला डेफिनेटली बघा. त्यासाठी प्राइस ऍक्शनचा विचार करा. जर इथे जर गॅप ओपन झालं तर सर्वात महत्वाचं कुठेतरी मध्ये गॅप अप झालं. पहिली कॅन्डल ग्रीन बनत बनत असेल ना टिकून वर असेल बिंदास त्या
कॅन्डल मध्ये ट्रेड घ्या आणि त्याच कॅन्डल ज्या बनत असेल तिचा जो लो असेल त्या साईड टाका. पहिलं टार्गेट जसं इथे असेल तिथे एस प्रॉफिट जो आहे हा बुक करा. ओके. त्याचबरोबर इथून जर खाली येत असेल मार्केट तर 48,853च्या खाली तुम्ही पुट बाय करू शकता का? डेफिनेटली येस. पण इथे सुद्धा तुम्हाला बिअरिश टू साईडवेज थोडाफार बघायला मिळू शकतं. त्यामुळे पुट बाय केलं तर काळजी करू करा, व्यवस्थित इन द मनी करा आणि त्यानंतर छोटे मोठे प्रॉफिट जवळपास 60-70 पॉईंटचा घेतला तरी चालेल. कारण सेल करायचा इथे विषय नाही, आपण जवळपास फुल बॅक मध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतोय. मेन सध्या सपोर्ट आपली 48,655 ही तुटली तर थोडाफार आपण खालच्या दिशेने विचार करू शकतो. 48,500, 48,400 अन्यथा करू नका. हे माझं तुम्हाला ऍडवाइस आहे. ओके. समजलाय का तुम्ही? मला सांगा. समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा.